यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता देवतासाठी सगोर व्हावा देवतासाठी सगोर व्हावा आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा उतरल्या धावा कृष्ण श्रीया उतरल्या धावा कृष्ण श्रीया वाटे झाली आविषा वाटे झाली आविषा वाटे झाली आविषा नाममंगळाचे तिन्ही भूमी नाममंगळाचे तिन्ही भूमी आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा आता निश्चितीने पावलोचा उतरल्या धावा कृष्ण श्रीया उतरल्या धावा कृष्ण श्रीया पावने मुक्ती पहिली नवनी पावने मुक्ती पहिली नवनी पावने मुक्ती पहिली नवनी पावने मुक्ती पहिली नवनी
ज्यासाठी केला होता हाच शेवटचा दिस व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली कृष्णांचिया कौतुक वाटे झाले या विसाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली कृष्णेचिया तुका मने मुक्ती परनेली नोरी आता दिवसचारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली कृष्णेचिया विठ्ठला समचरण सर्वजम सांद्र नीलामुदारम जगरमित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कुंदरम कज्जनेत्रम सीतेदवहासम विठ्ठलम चिंतयामि अनुरंगापूर प्रथम नमन दुसरे चरणा संतांची यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास अतुलित बल धामोनिम शैलाम देहम तनुजवन कुशालम दानिनाम गण्यम सकल गुण निधानम ज्यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिक हे चिवंदू श्री चरण श्रीपतींचे ज्यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गुरु व्हावा आता निश्चित विसावा आधारा कृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त संगीत कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग मिळाला आपल्या खडकी या गावामध्ये कीर्तन कशा निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्व स्त्रिया पुरुषांबद्दल या सर्वांना माहिती आहे आपली गावचे कैलासवासी अभिमान रवींद्रराव वाघ दादा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव त्यांचे चिरंजीव गोवर्धन रवींद्रराव वाघ त्यांचे चिरंजीव अजित अभिमान वाघ यांच्या तर्फे आणि वाघ परिवाराच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा कार्याकडे आहे ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचा जन्म 12/1/1971 ला झाला नोकरीत रुजू व ज्युनियर ऑपरेटर त्याचप्रमाणे 8/8/1997 दिवशी काय झाले नोकरीमध्ये रिटायर झाले रुजू झाले आणि नोकरी संपूर्ण सेवा त्यांची 40 वर्ष 8 महिने झाली सामाजिक कार्य त्याचप्रमाणे गजानन महाराज दिंडीत सहभागी नागनाथ महाराज दिंडीत सहभाग होऊन त्यांना सहकार्य माऊली सोहळ्यासाठी सहभाग आणि ते ज्या दिवशी गेले ते 18/4/2024 रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज काल श्रीराम जन्मोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर संपन्न झाले रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध दशमीला त्यांनी आपली लोकांची यात्रा संपवली आणि त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आणि म्हणून वाघ परिवाराच्या माध्यमातून या कीर्तनाचा योग आणि सेवा माझ्याकडे दिलेली भगवान परमात्मा ज्याप्रमाणे मला 2 शब्द बोलण्याची बुद्धी देणार आहेत त्याप्रमाणे 2 शब्द आपला समोर सांगणार